प्रसन्न करणारी अनेक स्तोत्र मंत्र म्हणायला सांगितले जातात. पण त्या सगळ्यामध्ये ना हरिपाठ सगळ्यात सोपा आहे. म्हणायला सोपा, समजायला सोपा आणि मन लावून म्हटल्यानंतर मनाची होणारी शुद्धीसुद्धा एक वेगळाच अनुभव देते. अधिक महिन्यामध्ये कोणतीही उपासना 10 पट अधिक फळ देते आणि त्यात अधिक महिन्यामध्ये हरिपाठ म्हणणं हे खरोखरच भरपूर लाभ देणारं, पुण्य देणारं, मनाची शुद्धी करणारं, अंतःकरणाची शुद्धी करणारी अशी उपासना ठरते. पण हरिपाठ एवढा का महत्त्वाचा आहे? तर त्याचं कारण असं आहे की देवाची या द्वारी या पहिल्या अभंगापासून ते विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान या 9व्या अभंगापर्यंत 14 वेळा हरीचा उच्चार होतो. पुढे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी या अभंगापासून हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन या अभंगापर्यंत 25 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. वेदशास्त्र प्रमाण या अभंगापासून ज्ञानदेव प्रमाण या अभंगापर्यंत 16 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. म्हणजेच एकूण 54 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. तसंच दर अभंगानंतर हरिमुखे म्हणा हा गजर जेव्हा आपण करतो तेव्हा परत 54 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. अशा प्रकारे माऊली आपल्याकडून नकळत 108 वेळा हरिनामाचा उच्चार करून घेतात. म्हणजे जे कोणी रोज हरिनाम घेतात, हरिपाठ म्हणतात, त्यांना एक जपमाळ ओढल्याचं पुण्य लाभतं. आणि अधिक महिन्यामध्ये हरिनाम घ्यायला, नामस्मरण करायला खूप महत्त्व आहे. मग एक हरिपाठ म्हटल्यानंतर सगळंच साधलं जाते नाही का? हरिपाठातील 28वा अभंग फलश्रुतीसारखा असल्याने वारकरी पहिले 27 अभंग म्हणतात. 27 अभंग झाले की नामसंकीर्तन साधनपै सोपे हा संत श्रेष्ठ तुकोबरायांचा अभंग म्हणतात. माऊलींनी जो 28वा अभंग लिहिला आहे त्यात म्हटलं आहे की जो कोणी आळंदीला इंद्रायणी काठी बसून नित्यनेमाने हरिनामाचे पठण करेल त्यांना गुरुकृपा लाभेल आणि गुरु त्या शिष्याला हरिपाठाचे उपदेश करतील. त्यामुळे साधकाच्या मनात हरिनामाबद्दल प्रेम निर्माण होईल. मंडळी, नामस्मरणाची प्रचिती आत्तापर्यंत अनेक संतांनी घेतली, म्हणून आपणही आळस सोडून प्रयत्नपूर्वक निश्चयपूर्वक हरिपाठ केला तर भगवंत आपल्याला भवतापातून नक्कीच सोडवेल. हरिनाम घेताना सुरुवातीला कंटाळा येतो, पण हळूहळू हरिनामाची गोडी लागते आणि ते उत्स्फूर्तपणे घेतलं जातं. अशा साधकाचे भगवंत स्वतः रक्षण करतो. आणि म्हणूनच हरिपाठाला महत्त्व आहे, कारण हरिपाठामध्ये 108 वेळा हरिनामाचा उच्चार होतो. संपूर्ण एक माळ जप केल्याचं पुण्य या हरिपाठाने आपल्याला मिळतं. अधिक महिन्यामध्ये तर जास्तीत जास्त हरिपाठ म्हणावा. अगदीच तुम्हाला इतर वेळी म्हणायला जमत नसेल तर कमीत कमी अधिक महिन्यातल्या ज्या महत्त्वाच्या तिथी आहेत, जसं एकादशी असेल, पौर्णिमा असेल, या दिवशी किंवा गुरुवार असेल, या दिवशी तरी हरिपाठ म्हणायला विसरू नये. साधकांनी ही गोष्ट नेहमी लक्षात